नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. T20 वर्ल्ड कपवर भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलेलं आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टीम इंडिया ही चॅम्पियन ठरलेली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाचा आफ्रिकेवर 7 धावांनी विजय. 17 वर्षांनंतर टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. रोमांचक अशी मॅच जी आहे ती काल क्रिकेट प्रेमींना अनुभवायला मिळाली आणि यानंतर देशभरात जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आहे. स्कोअर कार्ड कसा राहिलेला आहे ते आपण पाहूयात. रोहित शर्मा चेंडू 5 धावा 9, विराट कोहली चेंडू 59 धावा 76, ऋषभ पंत चेंडू 2 धावा त्याला काढता आल्या नाही, सूर्यकुमार यादव 4 चेंडूमध्ये 3 धावा, अक्षर पटेल 31 चेंडूमध्ये 47 धावा, शिवम दुबे 16 चेंडूमध्ये 27 धावा, हार्दिक पांड्या 2 चेंडूमध्ये 5 धावा, रवींद्र जडेजा 2 चेंडूमध्ये 2 धावा. हार्दिक पांड्या ओव्हर 3 विकेट्स 3 घेतलेले आहेत, रन 20 दिले. जसप्रीत बुमराह ओव्हर 4 मध्ये विकेट्स 2 घेतल्या, 18 रन दिले. अर्शदीप सिंह 4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या, 20 रन दिले. फायनलमध्ये टीम इंडियाने आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवलेला आहे आणि त्याच्यानंतर क्रिकेट प्रेमींचा जल्लोष हा रात्रीपासूनच सुरू झालेला आहे. पुणेकरांचा जल्लोष एकीकडे आपण पाहताय. ठाण्यामध्ये तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. नागपूरमध्ये टीम इंडियासाठी घोषणाबाजी करण्यात आली, तिरंगा फडकवण्यात आला. तिरंगा हातामध्ये घेऊन तरुणांचा जल्लोष पाहायला मिळतोय. तर इकडे कल्याणमध्ये फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. साताऱ्यामध्ये सुद्धा जल्लोष पाहायला मिळाला आणि सोलापूरमध्ये टीम इंडियासाठी घोषणाबाजी पाहायला मिळाली. संपूर्ण तरुणाई क्रिकेट प्रेमी जे आहे ते रस्त्यावर उतरलेले होते. हा जल्लोष आपण महाराष्ट्रामधला पाहताय, मात्र देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा असंच चित्र रात्रीपासून पाहायला मिळत होतं. बाईकवरून तरुणाई जी आहे त्यांनी रॅली काढलेली होती आणि जल्लोष जो आहे तो केला गेला. कल्याण, सातारा आणि सोलापूरमधली ही 3 दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय. पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई या ठिकाणी सुद्धा असाच जल्लोष पाहायला मिळालेला आहे.